नमस्कार, मी युवराज गायकवाड. सध्या माजलगाव शहरात गेल्या महिन्यापासून हत्येचे प्रमाण वाढले आहे. काही लोक पोलीस प्रशासनाला दोषी ठरवत आहेत. ठीक आहे, कारण पोलिसांचे कार्य आहे की समाजाची शांतता सुव्यवस्था ठेवणे, शहराची आणि शहरातील लोकांची संरक्षण करणे, तसेच गुन्ह्याला आळा घालणे, गुन्हेगाराला पकडणे आणि गुन्हेगाराला पकडून त्यांना न्यायालयात हजर करणे. मग समाजाची शांतता बिघडत असेल आणि शहरवासी सुरक्षित नसतील तर निश्चितच त्यास पोलीस प्रशासन जबाबदार आहे. पण मला वाटते पोलीस म्हणजे पब्लिक सर्वंट आहेत आणि समाजाचे संरक्षण करणे त्यांचे कर्तव्य आहे. पण पोलीस आपले कर्तव्य बजावतात. जसे ऊन असो, पाऊस असो, कडक हिवाळा असो किंवा महामारीचा काळ असो, पोलीस आपल्या स्वतःच्या परिवाराचा, लेकराबाळांचा विचार न करता आपले कर्तव्य बजावतात. जसे की अलीकडच्या काळात आपण पाहिले, कोरोना महामारीच्या काळात पोलीस शहरातील लोकांना घरात बसून स्वतः महामारीच्या काळात फिरत होते. अशा महाभयंकर महामारीच्या काळात पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत होते. जसे आपल्याला माहिती, कोरोना काळात पोलीस चौकात कोणी दिसले झापूक झुपूक, रस्त्यात दिसले की झापूक झुपूक, घराच्या बाहेर दिसले की झापूक झुपूक, म्हणजे लाठीनं पूर्ण करून त्या ठिकाणी झापूक झुपूक मारून लाठीचा उपयोग करीत होते. पण त्यामागे कारण काय आहे? कारण आहे की बाबा, तुम्ही घरात बसा, एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊन तुम्ही संक्रमित होऊ नका. कारण तुम्ही संक्रमित झाला, तुमच्या सोबत तुमच्या परिवाराला धोका आहे, तुम्हाला धोका आहे. म्हणून पोलीस त्या ठिकाणी आपल्या लाठीचा प्रयोग करत होते. पण पोलीससुद्धा माणूसच आहे. मग तो गल्लोगल्ली, चौकात, रस्त्यात, आपल्या घराबाहेर, आपल्या घराजवळ येऊन फिरत होते. मग त्यांच्या जीविताला धोका नव्हता का? होता ना. पण पूर्ण निष्ठेने, पूर्ण प्रामाणिकपणे आणि पूर्ण इमानदारीने त्यांनी आपली सेवा बजावली. त्यांनी कधी विचार नाही केला की बाबा आपण ही ड्युटी करताना एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकतो. मग ज्या निष्ठेने, इमानदारीने ते सेवा करतात त्याला प्रणाम आहे. जसे जवान देशाची सेवा करतो तसेच पोलीस शहराची सेवा करतात. पण एखादा जवान शहीद झाला तर पूर्ण देश रडतो. पण एखादा पोलीस मेला तर मग लोकांची प्रतिक्रिया आपल्याला माहिती आहे. पण सर्व पोलीस सारखे नसतात, अपवाद असतात. सर्व बोटे सारखे नसतात. एक दोन पोलीस सोडता बाकी सर्व पोलीस आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने, इमानदारीने पार पाडतात. मग विषय आहे की एखाद्या शहरात गुन्हेगारी वाढली, पण मला वाटते की त्यामागे पोलीस प्रशासनाला जबाबदार न ठरवता त्यांना ऑर्डर देणारे त्यांचे सिनियर आणि सिनियरना ऑर्डर देणारे नेते, पुढारी, मंत्री यांना जबाबदार ठरवले पाहिजे. कारण एखाद्या पोलिसाने एखादी केस हातामध्ये घेतली, मग बदली, मग पोलीस काय करणार? पोलीस जर आपल्या जातीवर आले तर शहरात लूटमार, चोरी, हत्या लांबचा विषय आहे. एखाद्या मंदिरासमोरून चप्पलसुद्धा चोरी होणार नाही.
पण त्यासाठी त्यांना तेवढे अधिकार, तेवढं फ्रीडम दिले पाहिजे. कारण वर्दीमध्ये जेवढी पॉवर आहे तेवढी कुठेच नाही. कारण एखादं भांडण झाले, त्या ठिकाणी भांडणामध्ये 10-20 जण लोक त्या भांडणामध्ये जमा झाले असतील, पण तिथे एखादा वर्दीवाला माणूस आला तर एक वर्दी 100 जणांची गर्दी हटवू शकतो. शेवटी एवढं सांगू इच्छितो की पोलिसांना त्यांचे अधिकार देण्यात यावेत आणि त्यांच्या कर्तव्यात कुठलाही प्रतिबंध न लावता सिनियरनी, मंत्र्यांनी त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या हिशोबाने काम करू दिले तर निश्चितच गुन्हेगारी कमी होईल. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र पोलीस.